धाराशिवमध्ये सध्या बंडाचं वारं वाहू लागलंय। महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना बदलावं या मागणीसाठी शिवसेनेचे नेते धनंजय सावंत हे मुंबईत धडकलेत। तब्बल 3000 वाहनं सोबत घेऊन आल्याचा दावा करणारे धनंजय सावंत उमेदवार बदलल्याशिवाय माघारी जाणार नाही अशा भूमिकेत दिसतात। धाराशिवमध्ये महायुतीत बंडाचं वारं, महायुतीचा उमेदवार बदलण्याची मागणी, अर्चना पाटलांच्या उमेदवारीला धनंजय सावंतांचा विरोध। धाराशिवच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटलांच्या विरोधात महायुतीमधूनच आता विरोध होऊ लागलाय। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत हे कार्यकर्त्यांसह मुंबईत धडकले। धाराशिवमधून 3000 वाहनांतून तब्बल 15000 कार्यकर्त्यांसह धनंजय सावंत मुंबईत आले आहेत। मुंबईत वर्षा निवासस्थानी भेट न झाल्यानं त्यांनी ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन बंगल्याबाहेर ठिय्या देण्याचा निर्णय घेतला। आता मी आदरणीय आमचे लाडके नेते मुख्यमंत्री या राज्याचे लाडके आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब यांची भेट घेईल, त्यांची चर्चा केल्यानंतर आपल्याला भेट देईल। आता तत्पूर्वी साहेब आता मला भेटतात ठाण्याला। हो येस। धाराशिवमध्ये शिवसेनेचा खासदार असताना राष्ट्रवादीला ती जागा सोडण्यात आली। राष्ट्रवादीनं भाजपचे नेते आणि आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली। शिवसेनेची हक्काची जागा राष्ट्रवादीला दिल्यानं नाराज असलेल्या धनंजय सावंतांनी मुंबईत शक्ती प्रदर्शन केलंय। धाराशिवमधील उमेदवार बदलला गेला नाही तर तिथं शिवसेना नेते बंड करणार का की मुंबईतून आश्वासन घेऊन माघारी फिरणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।